म्हटलं हे कनेक्शन जे आहे प्रत्येक मराठी घरामध्ये या बिग बॉस मराठीचं कनेक्शन. मी जिथे जिथे गेलो किंवा आताही आम्ही नवीन नवीन शोज जेवढे म्हणून प्रोमो टाकतो, खाली जवळजवळ आम्हाला एवढंच विचारण्यात येतं, ते सगळं जाऊ दे, बिग बॉस कधी येणार आहे. तर हे जे कनेक्शन आहे हे रसिक प्रेक्षकांचं कनेक्शन आहे, हे त्या टेलिव्हिजन ऑडियन्सचं कनेक्शन आहे. आणि त्या ऑडियन्सला आपलंसं कुठलं तरी एक कार्यक्रम असा वाटतो ज्याच्याबद्दल ते इतके एक्साइटेड असतात, आणि ते एक्साइटमेंट आहे बिग बॉस मराठी. यावर्षी आम्हाला तरुण बिग बॉस मराठी मिळालेला आहे. सो भाऊ, मी कधी भाऊंबरोबर काम नाही केलं, बट माझ्या मनामध्ये 100% त्यांच्याबद्दलचा जो आदर आहे हा फारच उच्च दर्जाचा आहे. आणि मला एवढं पण माहिती आहे की त्यांच्या मनामध्ये पण तो आदर असणारच, कारण दोघंही आम्ही दिग्दर्शक असल्यामुळे दोघांच्याही जी रूट्स आहेत, जी माती आहे ती मराठी इंडस्ट्रीची आहे. पण आम्हाला या निमित्ताने तरुण एक होस्ट मिळाला, आणि आत्ताचा बिग बॉस तुम्हाला तरुण दिसेल. वेगवेगळ्या वयोगटातली लोक असतीलच 100%, पण त्याची एनर्जी जी असेल ती अत्यंत उत्साहवर्धक असेल, आणि जी प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्ह्युअरला प्रत्येक क्षणी चॅलेंज करणारी असेल. यावेळेचा मराठी बिग बॉस हा कम्प्लिटली अनप्रेडिक्टेबल असेल. तुम्ही अजिबातच प्रेडिक्ट करू शकणार नाही. जे कॉन्टेस्टंट्स असतील तेही तुम्ही प्रेडिक्ट. आता मी युट्यूबवर बघतो आणि मला जाम हसू येतं, अरे वा, बरेच लोक काय 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 बोलत असतात. पण मला आनंद आहे की याच्याबद्दल एवढी चर्चा होते, पण आजच्या दिवसानंतर ज्या काही आता चर्चा होतील आता एवढ्या शिगेला पोहोचतील की 28 तारखेचा ग्रँड प्रीमियर, आणि त्याच्यानंतरचे रोज रात्री 9 वाजता महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये टेलिव्हिजन लागल्यानंतर फक्त एकच दिसेल, बिग बॉस मराठी आणि रितेश देशमुख. आणि मी तुम्हाला खात्री देतो यावेळेचा सीझन हा आमचा, खरं तर माझा पहिलाच सीझन आहे. मी आयुष्यामध्ये 17 सीजन्स, आपके 17 सीजन्स जो हिंदी के होते हैं वो मैंने टेलिव्हिजन पे देखे है. मराठीचे सीजन्स पण बघितलं, पण मला कधी असंच वाटलं नव्हतं की मी कधीतरी बिग बॉसच्या त्या सगळ्या कुटुंबाचा एक भाग होईल. आज मी त्या ठिकाणी जातो, प्रत्येक गोष्ट बघतो. मी खरं सांगू तुम्हाला अगदी मनापासून, आणि मी खूप खरं बोलणारा माणूस आहे, कारण हेड ऑफ प्रोग्रामिंग वगैरे या सगळ्या खुर्च्या झाल्या. शेवटी मी माणूस आहे, आणि मला तुम्ही एक कलावंत पण ओळखता आणि लेखक दिग्दर्शक पण ओळखता. हा जो अख्खा प्रवास आहे हा अत्यंत एक पॉवर पॅक फिल्म करण्याचा प्रवास आहे. म्हणजे असंख्य लोकांचे कष्ट यात आहेत. हा कुणा एका माणसाचा कार्यक्रम नाहीये. जेव्हा 100 कॅमेरे लागतात आणि त्याच्या बरोबरीने 300-400 लोक जेव्हा एका डोक्याने काम करायला लागतात. आज या सगळ्यांचं प्रतिनिधित्व रितेश भाऊ करणार आहेत, आणि ते संवाद साधणार आहेत कॉन्टेस्टंटशी, किंवा रसिक प्रेक्षकांच्या बद्दल पण जे नातं रितेश भाऊंचं निर्माण होईल ते त्या रसिक प्रेक्षकांचं आणि रितेश भाऊंचं नातं असलं तरी आपल्या सगळ्यांचं ते नातं असणार आहे. मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो, कारण मला असं वाटतं की वरच्या कुठेतरी माझ्या आयुष्यात पण कुठेतरी एक बिग बॉस आहे, आणि त्यांनी मला बरोबर 8 महिन्यापूर्वी या घरात टाकलेलं आहे. आणि मी खेळतोय चांगला. आलोकजी, सुषमा, माझे होस्ट वेगळे आहेत. आलोकजी आहे, तो सुषमा आहे, ते होस्टिंग करतात माझं. मध्ये मध्ये मी जेव्हा चुकतो तेव्हा मला सांगतात, मध्ये मध्ये मी बरोबर असतो तेव्हा शाबासकी देतात. मग कसं खेळायचं हे मला सांगत राहतात. सो थँक्यू या फॅमिलीचा मला भाग करून घेण्याबद्दल. आणि मी तुम्हा सगळ्यांना एक खात्री देतो, आजपर्यंत जेवढे म्हणून माझ्या कलाकृती लोकांना आवडलेल्या आहेत, लोकांनी डोक्यावर घेतलेले आहेत, मला असं वाटतं बिग बॉस मराठी हा कळस असेल. थँक्यू व्हेरी मच. बिग बॉस बद्दल असणारी आणखी एक उत्सुकता म्हणजे ते घर कसं असणार आहे, त्याची थीम नेमकी कशी असणार आहे. तर यावेळीची थीम काय आहे? मला असं वाटतं की यावेळेची थीम भाऊनी प्रोमोमध्ये सांगून टाकलं. सगळे कॉन्टेस्टंट चक्रव्यूहामध्ये शिरणार आहेत. बस एवढंच आहे, इतकंच बोलण्यासाठी. चक्रव्यूह, बिग बॉस इज चक्रव्यूह. मी या निमित्ताने फक्त एवढंच सांगेन की मी माझ्या टीमला आणि एंडोबॉलच्या टीमला थँक्यू म्हणतो की ज्या पद्धतीने ते सगळे काम करतात. माझी वायकॉम 18 मधली कलर्स मराठीची टीम आहेच, ते सगळे माझ्या बरोबर असतात. मग ते नॉन फिक्शनची लोक असतील सगळेच, पण एंडेमॉलची पण टीम. म्हणजे कसं असतं ना की लग्न लावायचं असेल ना तर नवरा बायको
याच्यापेक्षा पण ना 2 घराणी एकत्र येण्याची गरज असते. तर ते करेक्ट 2 घराणी आता एकत्र आलेत, एंडबॉल आणि वॉलकॉम. त्यामुळे हे लग्न छान होईल. त्याची खात्री आहे सर्वांना. रितेश, तुमच्यासाठी प्रश्नांचा चक्रव्यूह माझ्याकडे नाहीये, तो इकडे आहे. त्याच्यामुळे थोडासा वेळ देते तुम्हाला तयारी करायला आणि मी दीपक सरांना प्रश्न विचारणार आहे. Deepak sir, actually innovation is the key in this format. So how does innovation keep the Bigg Boss format fresh and engaging for the audience? Well, for us, we are blessed with viewing at least 50-55 countries across the globe who are producing this show year on year, and it's a show that has gone on for more than 25 years. So we are blessed with the learnings of about 50 countries year on year, sending us a lot of details for tasks, creatives, elements to be used, different trigger points, different kinds of voices, different personalities of hosts, and we're constantly looking at countries like Italy, Spain, Argentina, other Latin American markets, some Asian markets, where we borrow a lot from there. So we are blessed with a lot of tricks in the bag, which we keep innovating. And within India itself, as Kedar bhai said, it's been almost 17 years since we've been producing this in various different markets now. So we've got a lot, and I think this season of Marathi will show you a lot of that. It's been 17 years long journey. So in all these years, what are your learnings through the various seasons of Bigg Boss across all the formats like OTT, television? What are your learnings? Well, for me, it is really about just emotions. As long as you're connected emotionally with the contestants, you like some, you dislike some, you have a point of view. So for us, after spending a lot of time on really getting Ritesh into the show, the rest of the time really goes not so much in the house and the paraphernalia. It's really about the casting. And I think Kedar bhai, Sushma, the rest of the Colors Marathi team have given us the liberty to go after a very, very exciting variety of cast that has come on board. And I think we are very happy to see the story unfolding now very soon. And as Kedar bhai said, इनका 9वां महीना चल रहा है, तो ये सब हमारी जिम्मेदारी है. माझ्या मीडियातल्या मित्रमैत्रिणींनाही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, तुम्हा सर्वांना. तर तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज हात वर करा. विनंती आहे तुम्हाला की आपण 1 by 1 क्वेश्चन्स घेऊया.